अस्सलाम वालेकुम नाजरीन, नांदेड़ उर्दू न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। असेंबली इंतखाबात को लेकर जिला कलेक्टर ने ली प्रेस कॉन्फ्रेंस। नांदेड़ के जिला कलेक्टर श्री अरुण डोंगरे ने पुरहुजूम प्रेस कॉन्फ्रेंस से खिताब करते हुए कहा कि जिले नांदेड़ के 9 हल्के जात असेंबली में पुरअमन माहौल में राय दही के लिए इंतजामिया तैयार है। श्री डोंगरे ने बतलाया कि मिसाली इंतखाबी ज़ाब्ते अखलाक नाफिज हो चुका है। इन्होंने कहा कि नांदेड़ जिला तेलंगाना व कर्नाटक की सरहद पर होने की वजह से सरहदी इलाके के महकमा पुलिस के आला अहदेदारान का इजलास तलब किया जाएगा। श्री डोंगरे ने बतलाया कि असेंबली इंतखाबात के लिए ईवीएम आ चुकी है। इन्होंने कहा कि 27 सितंबर को नोटिस की इजराई के साथ ही पर्चा नामजदगी का अमल शुरू हो जाएगा। 4 अक्टूबर तक पर्चा नामजदगी दाखिल किए जा सकते हैं। 5 अक्टूबर को पर्चे की जांच होगी। 7 अक्टूबर तक पर्चा वापस लिया जा सकता है। 21 अक्टूबर को रायदही होंगी और 24 अक्टूबर को वोटों की गिनती होंगी। इन्होंने ये भी कहा कि लोकसभा इंतखाबात के वक्त रायदही की फीसद में इजाफा हुआ था। असेंबली इंतखाबात में रायदही की फीसद में मजीद इजाफे की कोशिश की जाएगी। सगळ्यांना माहीतच असेल की भारत निवडणूक आयोगाने काल महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघातील 288 मतदारसंघ जे आहे त्याचं इलेक्शन डिक्लेअर केलेलं आहे। त्यामध्ये आपल्याकडे नांदेडपुरतं जर बोलायचं झालं, नांदेड जिल्ह्यामध्ये 9 विधानसभा मतदारसंघ आहे आणि 9 विधानसभा मतदारसंघामध्ये कालपासून आचारसंहिता लागू झालेली आहे। मतदानाची तारीख जी आहे हे 21 ऑक्टोबर आहे आणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी होईल। फॉर्म भरणे जे आहे हे 27 तारखेला अधिसूचना निघेल आणि त्याच दिवसापासून आपल्याला नॉमिनेशन फॉर्म्स भरता येईल। 4 ऑक्टोबरपर्यंत नॉमिनेशन पत्र भरता येईल। 5 तारखेला नॉमिनेशन पत्राची छाननी होईल आणि 7 ऑक्टोबरपर्यंत नॉमिनेशन पत्र मागे घेता येईल। ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला ईव्हीएम मशीनचा वापर करायचा आहे। 2955 आपले बूथ आहे आणि त्या लागणारे जेवढे ईव्हीएम्स आहे, व्हीव्हीपॅड आहे, बॅलेट युनिट आहे, कंट्रोल युनिट आहे, ते सगळं उपलब्ध आहे। कुठल्या प्रकारची कमतरता नाही। इव्हन त्या फर्स्ट लेवल चेकिंग जे आहे ईव्हीएमचं ते झालेलं आहे। मॉडेल कोड ऑफ कंडक्ट कालपासून लागलं आहे, त्याचं आपण काटेकोरपणे पालन करतो आहे। मॉडेल कोड ऑफ कंडक्ट चांगल्या प्रकारे राबवावं यासाठी बाटे पथक असतील, फिरते पथक असतील, व्हिडिओग्राफी असेल, या सगळ्या पथकाची आपण तयारी झालेली आहे। त्यांना जीप अलॉट केलेली आहे आणि पथकं इनफोर्समध्ये आलेले आहेत। या सगळ्या करत असताना आपण प्रत्येक मतदान केंद्रावरती आपण कुठेही जे 2955 मतदान केंद्र आहे त्यापैकी 10% मतदान केंद्रावरती आपल्याला वेबकास्टिंग आपण करतो आहे। गेल्या वर्षी पण केलेलं होतं। वेबकास्टिंगचा फायदा मला असा झाला की काही ठिकाणी जिथे गर्दी होती तिथल्या पोलीस ऑफिसरशी बोलून ती गर्दी कमी करायला आपल्याला उपयोग होतो। वेबकास्टिंग जास्तीत जास्त आपण करायचा यावेळेस प्रयत्न करू। आपल्या जे काही जीप्स लागतात आहे, बसेस लागतात आहे, इलेक्शनसाठी जे काही मॅनपॉवर्स लागतात आहे ते सगळे उपलब्ध आहेत। कुठल्या प्रकारची कमतरता यामध्ये नाही आहे। किंबहुना इलेक्शन प्रोसेससाठी जे काही कारवाई करायची आहे, जे काही होमवर्क करायचं आहे ते पूर्णपणे झालेलं आहे। त्याच बेसवरती आम्ही उद्याला सगळे SDM, तहसीलदार, SDPO आणि PSO यांची बैठक लावलेली आहे। आपल्या नांदेडमध्ये नांदेड जिल्हा जो आहे इंटरस्टेट बॉर्डर्स आहे, कर्नाटका आणि तेलंगणाचे 4 डिस्ट्रिक्ट आणि कर्नाटकामध्ये 1 डिस्ट्रिक्ट असे 5 डिस्ट्रिक्टची बाउंड्री आपल्याकडे आहे। 5ही कलेक्टर असेल, तिथले SP असतील, तिथले एक्साईज सुप्रिंटेंडेंट आहे, त्या सगळ्यांची मिटिंग जी आहे ती उद्या 3 वाजता लावलेली आहे। आणि एकूणच आपण प्रक्रियेमध्ये पारदर्शीपणे शांतपूर्ण आणि इथिकल ज्याला इलेक्शन्स म्हणतो आहे तशाप्रकारे निवडणुका पार पाडेल। निवडणूक प्रक्रिया पाडत असताना लोकसभेमध्ये आपण जसं एक मतदान केंद्र पूर्ण दिव्यांगांनी चालवलेलं होतं तशा प्रकारचं आपण प्रयत्न करतो आहे की 9 विधानसभा मतदान संघामध्ये कमीत कमी एक पोलिंग स्टेशन
हे दिव्यांगांनी रन केलं पाहिजे. एक मतदान केंद्र जे आहे आदर्श मतदान केंद्र आहे आणि एक मतदान केंद्र जे आहे रन बाय द वुमन्स ओनली, त्याच सखी मतदान केंद्र आपण असं म्हणतोय. बाकी अशी कुठल्याही प्रकारची अडचण आम्हाला काही वाटत नाही आहे. आणि ट्रेनिंग्स जे आहे त्या ट्रेनिंग शेड्यूल्स आपण देतो आहे. योग्य प्रकारे ट्रेनिंग जे आहे त्या सगळ्यांची आपण सगळ्या पोलिंग पार्टीची करून घेणार. आणि गेल्या वेळेस जसं लोकसभेमध्ये चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लोकांकडून लाभला आहे, आपण 5% आपलं मतदान वाढलं आहे. यावेळेस अपेक्षा मी सगळ्यांना करतो आहे की 70%पेक्षा जास्त मतदान जे आहे ते विधानसभामध्ये होईल. सोशल मीडियासाठी काय आहे? सोशल मीडियासाठी आव्हान एवढंच आहे की त्यांनी जी काही प्रचार करायचा असेल तो MCMC कमिटीकडून अप्रूव्ह करून घ्यावं आणि कोणाची बदनामी होणार नाही, कुठल्याही द्वेषभावना पसरणार नाही, एका धर्माला दुसऱ्या धर्माशी हे होणार नाही, क्लाशेस येणार नाही, अशा प्रकारचं आपण त्यात प्रसारण केलं पाहिजे. पोस्ट फॉरवर्ड करताना आपण विचारपूर्वक ती फॉरवर्ड केली पाहिजे. त्यात कुठला सबस्टन्स जे आहे किंवा हिट तर होणार नाही ना, किंवा अपमान तर होणार नाही ना, ते आपण बघितलं पाहिजे. मला तर असं वाटतं की सोशल मीडियाचा उपयोग जो आहे लोकांच्या अवेअरनेससाठी उपयोग केला गेला पाहिजे. वोटिंग पर्सेंटेज वाढवण्यासाठीचा उपयोग केला गेला पाहिजे. म्हणजे महिलांनी जे आहे जास्तीत जास्त महिला व्होटर्स जे आहे, दिव्यांग व्होटर्स जे आहे ते बाहेर निघाले पाहिजे. त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. नांदेड़ उर्दू न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें. बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहती है.